एक्सचेंज करा दिली दे तुझा मोबाईल मला. भाजी सांग तसं करावं लागेल. मामा चटणी करतोय आंब्याची. घिस आहे पटपट का रे? खिस का? खिसणी वाकायची जाऊ दे वाकून. ते मोठे खिस नाही पण ते खराब झाले ना, ते मऊ पडल्यावर झाले. खिस नाही त्याच्यात. आता मम्मीची बारी खिसायची. आंब्याची चटणी करायला ज्याला खायच्या त्यांना खिसायचं काय रे. मी खिसले की, मी एक आंबा खिसला की, तुम्ही तर एक आंबा दोघं जण खिसाला, मी एक आंबा एकटीने खिसला. अजून हे दोन पप्पाना आणि एका नाही खिसायचं. कोण तू खात नाहीस होय? मग मम्मी खाते की मग तुझ्यावरचं. मग 4 दिवस राहील ना मग चटणी. आले सानू आली. झोपले असेल. हा कोणी केली कटिंग? माऊन कटिंग केली? कोणत्या? ह्या माऊना नाव काय? पार्लरवालीने केल्या वय. माऊ नव्हते ती दादा होता. दादा सानून कटिंग करून आले. कसे दिसायला सानू? सानू कुठे गेली रे? सानू हरपली काय की बाबा? का भूतानं नेले सानूला? बाई जाऊ द्या, नेऊ द्या. लय परेशान करायला ते ना, ऐकणं झाले कोणातच. जाऊ द्या, नेऊ द्या. हो का उशी खाली जाऊन लपलंय. अरे 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 अरे. एका पोरीनं कटिंग करून आले. हो का कटिंग करून येऊन नुसतं शान मारायले है ना पिला. हा तुला कटिंग आवडली पिलू? नाही. कोणासोबत गेली होती कटिंग करायला? कोणत्या? त्या मामासोबत गेली होतीस? कोण आलता? तुषार मामा आलता. कुठे गेली होतीस? कुठं कटिंग करायला? दवाखान्यात गेली होतीस? अरे 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 कटिंग करायला दवाखान्यात? हे बघा ऐका, आमच्या सानूना कटिंग करायला दवाखान्यात गेली होती. कोण कोण जाते कटिंग करण्यासाठी दवाखान्यात कमेंट मध्ये सांगा. औषध आणलीस? बर नको मला नाही काय झालं. आता मी पण माझी केस कट करायचे, मी पण दवाखान्यात जाऊ का? कटिंग करायला दवाखान्यात जायचं ना. तर आम्ही ना कटिंग करायला दवाखान्यात जाणार आहोत बरं का. कुठं आहे बाटली? बघ कटिंग करून आले तर मस्त दिसायला पण. तर बघा आता हे काय कपडे सगळे भरायचे. तर आपण चालत लातूरला जाण्यासाठी एवढा किती कपडे पडलेत बघा. आता एवढ्यांच्या घड्या करायच्या, बॅगमध्ये घालायच्या, लातूरमध्ये गेल्यानंतर ते सगळ्या काढायच्या. तर बॅग भरते खरं, पण किती दिवसासाठी चालले काय माहित नाही. कारण गेलं की 4 दिवसात परत वापस येते. ते चालत खरं जायचं आहे म्हणून. आता किती दिवस राहतात काय माहिती. 8-10 दिवस राहतात साहजिक आहे. नंतर एवढं भरायचं जायचं, तिथं परत खाली करून सगळं व्यवस्थित ठेवायचं. परत अजून 4 दिवसांना तेच बॅग भरायची, परत घेऊन यायचं. मला इतकं वैताग आला नाही की बसत जायचं यायचं आवरायचं. नको वाटायला कधी कधी. तर चला मग भरूयात बॅग. आता गरमी तर लय व्हायला. आता बाहेर जाऊन सगळे बॅग वगैरे भरते. चला मग जायचं आपल्याला लातूरला. आता मॅडमचं रिॲक्शन काय म्हणते, कारण तिला यायचं नसते लातूरला, नको असं तसं चालू असतं मॅडमचं. बघू आता काय होतंय काय नाही. त्याचं निघण्यागणच त्यांच्या हेच नाटक असतं, मला यायचं नाही. तर बघू. तर चला मग भरून घेते एवढी बॅग. चला तर मग आवरून वगैरे झालेलं आहे.
माझं पण आवरून वगैरे झालं. आता चहा केला, आता चहा घेऊया. आता मॅडमचं आवरायचं राहिलं. आता मॅडम मला येत नाही म्हणून रडत फिरत कपडे पण घातलं नाहीत. आता बघू काय करतात काय नाही. तर चहा वगैरे पिऊ. 6 वाजलेले आता बघू निघायचं. ऊन तर इतकं लागलं 6 वाजता बी. तर बघूयात मग मॅडमचं कसं काय काय नाही वगैरे. चला मग चहा वगैरे पण नंतर भेटते. सण कुठं चाललीस सांग की. आज एक पोरगीला भूषणाचं चाले बरं का, कटिंग बिटिंग करून. हो का हो का. कुठं चालली सांग. आता एक पोरगी चालली लातूरला. तुला मॅडम बी रेडी झालेले आहेत आता. काय करतात काय माहिती. चला मग बाय कर सानू. बाय सगळ्याला बाय कर. आईला आईला ए सानू आईला आजीला बाय कर. कुठं जाय ना म्हणते ना. माझ्यापाशी थांबालीस का तू इथं राहणारच बिटर गावामध्ये मी चालले की चालले. ऐक चल तोंड पुस. तर बघा आता आम्ही इथे पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो. आता मॅडमला कुठं जायचे वरी. मॅडमला पेट्रोल पंपावरती जायचं म्हणून बघा कसं करावं येईल आणि कसं नाही. पेट्रोल पंपावरती जायचं मॅडमला. कुठं जायचे त्याच्यावरती पायऱ्या आहेत का त्याला जायला. नाही ते ना घरी पोहोचलो मध्ये लातूरमध्ये आल्यानंतर लगेच पाणी वगैरे भरून घेतलं कारण पाणी नव्हतं कसलंच. मग सांडायचं पण थोडंच पाणी आलं होतं. म्हटलं चला थोडंच भरून घेतलं तात्पुरतं. मग आता उद्या सकाळी भरावं लागेल. आणि 6 रुपये गेल्यात पाणी आणायला जारचं करा. आता 8-10 दिवस नसल्यामुळे मग सगळ्या गोष्टी आलं की तेच धावपड रे बापरे. पाणी आणा, हे भाजीपाला आणा, हे आणा ते आणा, परत 4 दिवस परत अजून नव्हतं. हे बघा आमचं कसं चिरकायलंय. ओ हिचा वेगळाच खेळ चालू होता. हिला बाटलीमध्ये पाणी भरून पाहिजे. देते म्हणा थांब ना तू तर दे ना. जारचं पाणी नाही बघा चलते का. ऐकतो पण का. हे बघा ह्याचा असला आगाव पण आता तोंडात घालू का अडकत आहे. मग मी पाणी भरून देणार नाही बाटलीमध्ये. पाहिजे ना मग तसं करायचं नाही. इकडं बघ आज कर. हाय गाईज म्हण. आम्ही लातूरला आलो. बघा आम्ही लातूरला आलो नंतर आम्ही टप्पन घातलं म्हणून असं आगावपणा करते. काय करावं ह्याला आणि काय नाही. तर चला मग स्वयंपाक वगैरे करायचंय बघू. हो का हे लाडू सानूचा फ्रेंड आहे. हाय कर लाडू. हाय कर ना. हाय हाय कर. सानूचा फ्रेंड आहे. तोंडात घातली का. कसं करावं हिला आणि कसं नाही बघा ना. आणि माझे देव बघा किती दिवस झाला असेच राहतात सारखे पारशे बिनागोळीचे. सी फॉर आधी 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 हे झालं पाहिजे कम्प्लीट. आधी हे कम्प्लीट करायचं. हां अरे देवा ते तोंडातलं काढ. ए फॉर ॲपल इथं ना. ए फॉर ॲपल इथं आहे. ए फॉर ॲपल. काय रे लाडू. ए फॉर बी फॉर बॉल. हां सी फॉर कॅट. हां बॉल कॅट. डी फॉर डॉग. ती है जी फॉर गोट आहे.
हे बघा आमचा इकडं चालू आहे अभ्यास करायला असा. एक म्हणलं की एक म्हणतात, एक म्हणलं की एक म्हणतात. हा की लाडू कुठे गेला? इथं आहे लाडू. कशाचा अभ्यास करते तर कशाचा नाही. शाळेत जाणारच का नाही ग तू? शाळेत जाणारच का ना? सावून मॅडम आल्या आल्या इथं रडायला चालू झालेलं होतं की मला घरी जायचं आहे, इकडे जायचं आहे म्हणून. पण लाडू असल्यामुळं ते शांत बसले खेळण्यामध्ये मग्न झाले. नंतर खाली आले आल्या लगेच रडणं इतकं जोरात चालू केलं होतं ना की मला घरी जायचं मला नाही थांबायचं. आता काय करणार, तिनं घरात सुद्धा येत नाही. एकदा हट्टीपणा चालू केलं की. पण लाडू तर सोनाच्या पप्पाने पार्सल आणलेलं होतं. मग म्हटलं चला आता लय दिवस झाले खाऊन, म्हणलं आणा काहीतरी, कारण स्वयंपाकाचा पण कंटाळा आला होता. तर मग खिचडी पण लावली होती, खिचडी थोडीशी. म्हटलं चला खाऊन घेऊयात. तर चला म्हटलं आपण खाऊन जायचं, कारण स्वयंपाक करायचा लयच कंटाळा आला. तर पाणी भरलं, घर वगैरे झाडून घ्यायचं म्हणलं की असं लयच कंटाळ्यासारखं होतं.